नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो, पण आजचा विषय आपला थोडासा वेगळा आहे। आपला आजचा विषय आहे होम हेल्थ केअर सर्व्हिसेस, घरच्या घरी आनंददायी वातावरणात बरे होण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय। आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रशांत महानकर। स्वागत आहे सर। नमस्कार। ऑर्ग लाईफ हेल्थ केअरचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रशांत महानकर हे मागील 24 वर्षांपासून हेल्थ केअरच्या क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी विविध डिसीज सेगमेंटमध्ये पेशंटना सपोर्ट प्रोग्राम्स चालवले आहेत। सन 2018 मध्ये त्यांनी ऑर्ग लाईफ हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था स्थापन केली असून त्यामध्ये मुख्यत्वे होम हेल्थ केअर सर्व्हिसेस संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधील पुरवली जाते। आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांच्या या कार्यासाठी वर्ल्ड हेल्थ काँग्रेसतर्फे त्यांना हेल्थ केअर लीडर ऑफ द इयर 2023 आणि वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसतर्फे CEO विथ हायेस्ट क्वालिटी स्टँडर्ड्स 2023 असे अवॉर्ड्स देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। ऑर्ग लाईफ हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मागील 6 वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये होम हेल्थ केअरची सेवा देणारी एक अग्रगण्य कंपनी आहे। याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। ऑर्ग लाईफ हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मागील 6 वर्षापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामध्ये होम हेल्थकेअरची सेवा देणारी एक अग्रगण्य कंपनी आहे। आत्तापर्यंत हजारो परिवारांनी आमच्या सेवा घेतल्या असून आम्ही आत्तापर्यंत 1500 पेक्षा जास्त केअरटेकर्स व 500 पेक्षा जास्त रजिस्टर्ड नर्सेसच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त होम व्हिजिट्स केल्या आहेत। ऑर्ग लाईफ हेल्थकेअरचे ऑफिस ठाणे व पनवेलमध्ये असून आम्ही रुग्णांना घरच्या आनंददायी वातावरणात दिवस व रात्र पाळीमध्ये सेवा देतो। यामध्ये मुख्यत्वे घरातील वयोवृद्धांची काळजी घेणे व त्यांची देखभाल करणे, त्यांना वेळेवर औषध देणे, त्यांना दैनंदिन दिनचर्येत मदत करणे, डिमेन्शिया, अल्झायमर, स्ट्रोक, पॅरालिसिस व पार्किन्सन सारख्या आजारांनी त्रस्त बेडरिडन असलेल्या पेशंटची काळजी घेणे, अनेक प्रकारच्या सर्जरीनंतर जसे की ट्रॅकियोस्टोमी, हार्ट सर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांट, हिप किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यावर हॉस्पिटलमध्ये डिस्चार्जनंतर ब्रदर नर्सेस, केअरटेकर्स व फिजिओथेरपिस्टच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या घरी कफ सक्शनिंग, कॅथेटर लावणे, IV लावणे, नाकाच्या किंवा पोटाच्या नळीने पेशंटला भरविणे, ऑक्सिजन लावणे, टेम्परेचर, BP, शुगर व SpO2 व इतर महत्त्वाच्या रिडिंगची नोंद ठेवणे अशा महत्त्वाच्या सेवा आम्ही देतो। तुम्ही देखील 1800-3099-088 या क्रमांकावर फोन करून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद। तर आत्ताच या व्हिडिओच्या माध्यमातून होम हेल्थ केअर सर्व्हिसेसबद्दल आता आपण अधिक जाणून घेतलं। पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे येऊयात। तर सर, या क्षेत्रामध्ये एखादी कंपनी तुम्हाला का सुरू करावी वाटली आणि एकंदरीतच या सुविधांची गरज का आहे असं तुम्हाला वाटतं? बेसिकली काय आहे की कधी काळी आम्हाला सुद्धा या सर्व्हिसेसची गरज पडली होती आणि त्यावेळी आम्ही जेव्हा सेवा शोधत होतो आम्हाला योग्य पर्याय सापडला नाही आणि मी गेली 22 वर्ष झाले ह्याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मला असं वाटलं की माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी मी ह्यासारखा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यासाठी सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्यात। आता काय आहे की हॉस्पिटलचे जे खर्च आहेत सध्याच्या काळामध्ये ते बऱ्यापैकी वाढलेले आहेत। लोकांना हॉस्पिटलायझेशन हे नको असतं। ओके, मग यामध्ये नर्सेस आणि केअरटेकर नेमक्या काय सेवा देतात आणि यामध्ये काय फरक असतो सविस्तरमध्ये सांगा। ओके, तर बेसिकली नर्सेस आणि केअरटेकर आपल्याकडे काय चलन आहे की साधारणतः घरी सेवा लागली तर आपण नर्सेस बोलवतो, बरोबर, परंतु तसं नसते। साधारणतः नर्सेस म्हणजे सर्टिफाईड आणि क्वालिफाईड नर्सेस। आता वेगवेगळ्या प्रकारचे नर्सेसचे क्वालिफिकेशन्स असतात, जसं की GNM नर्सिंग, BSc नर्सिंग किंवा ANM नर्सिंग, आणि ह्या लोकांना ना शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण मिळालेलं असतं ज्यामध्ये व्यवस्थितपणे ते घरी येऊन काळजी घेऊ शकतात। परंतु काय आहे की काही नर्सेसमध्ये फक्त आपण केअरटेकर्स घेतो। केअरटेकर म्हणजे बऱ्याच वेळेस पेशंटला घरी स्ट्रोक, पॅरालिसिस, अल्झायमर, डिमेन्शियासारखे आजार झालेले असतात आणि पेशंट अंथरुणाला खिळून असतात आणि अशा वेळी काय होतं की त्यांना फक्त आपल्याला दैनंदिन दिनचर्येमध्ये मदतीची गरज असते आणि ही दैनंदिन दिनचर्येमध्ये मदतीची गरज असताना
त्यांना फक्त आपल्याला त्यांचे कपडे बदलून द्यायला मदत करणे, त्यांना त्यांचे डेली म्हणजे मॉर्निंग वॉशरूम ॲक्टिव्हिटीजमध्ये हेल्प करणे, त्यांना खाऊ पिऊ घालणे, वेळेवर औषधी देणे, हे सगळे वस्तूंची गरज असते. आणि तिथे मदत करताना विशेष मेडिकल नॉलेजची गरज नसते. आणि त्यासाठी केअरटेकर्स आपल्याला पर्याय उपलब्ध असतो. आणि नर्सेसमध्ये काय असतं की साधारणतः नर्सेस जिथे पेशंट काही सर्जरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला, ट्रकिओस्टोमीसारखं झालं, ऑपरेशन झालं, कप सक्शनिंग आहे, घरी वेळोवेळी आपल्याला त्यांना IV लावायची असतात, इंजेक्शन्स द्यायचे असतात, मॉनिटरिंग करायचं असतं विविध प्रकारच्या व्हायटल्सचं, अशा वेळी त्यांना आपल्याला नर्सेसची गरज पडते. आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतलेलं असल्यामुळे ते व्यवस्थित आपण त्याची नोंद करू शकतो. ओके. याचबरोबर अल्झायमर्स आणि डिमेन्शिया यांसारख्या आजारांमध्ये कोणती विशेष काळजी घेतली जाते? अल्झायमर डिमेन्शियासारख्या आजारांबाबतीत आपल्याला थोडंसं कळलं पाहिजे की हे वृद्धांना होणारे आजार आहेत. आणि यामध्ये काय होते, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मेंदूंची स्मरणशक्ती ही कमी होत जाते, कारण काम करण्याची क्षमता कमी होत जाते. आता हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. यामध्ये काय होतं की आपल्याला याचं इरिव्हर्सिबल डिसीज आहे. हा बरा करता येत नाही, पण याची गती संथ करता येते. आणि मग अशा वेळेस यांची विशेष काळजी घ्यावी लागते आपल्याला. जसं की त्यांचं मन कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला गुंतवून ठेवावं लागतं. मग त्यांच्यासोबत विविध प्रकारचे खेळ खेळणे, त्यांना एखादं गोष्ट सांगणे, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मन जर दुसऱ्या गोष्टीमध्ये रमलं तर त्यांना त्या गोष्टीचा विसर पडत नाही किंवा त्यांना स्वभावामध्ये चेंजेस येत नाही. तर ही काळजी घ्यावी लागते. आणि त्यासाठी त्यांना मग आपण त्यांना खास करून जेव्हा विसर पडतो, अगदी ते जर डिसीज प्रोग्रेशन खूप जास्त झालं तर त्यामध्ये त्यांना शिसूचं सुद्धा भान राहत नाही. ओके. आणि त्यांना लक्षात राहत नाही आपण जेवण केलं का नाही केलं. आणि मग अशा वेळेस केअरटेकरची जबाबदारी जास्त असते. बरोबर. आणि मग केअरटेकर त्यामध्ये त्यांना पूर्णपणे लक्ष देऊन त्यांच्याकडे पूर्ण लक्ष ठेवणे हे त्यांचं कार्य असते. तर या सर्व्हिसेसचा लाभ घेतलेल्या एका परिवारातील सदस्याचं मत आपण जाणून घेऊयात. नमस्कार. प्रशांत महानकर, ऑर्ग लाईफ हेल्थकेअरचे सर्वेसर्वा यांच्याबद्दल मला काहीतरी बोलावंसं वाटतं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर खूपच त्यांना कॉम्प्लिमेंट्स देण्याचा माझा हेतू आहे ह्या व्हिडिओद्वारे. झालं असं की साधारणपणे 1-2-3 वर्षांपूर्वी माझे 90 वर्षाचे सासरे हे खूप आजारी पडले आणि आम्हाला ह्या सर्व्हिसेसची गरज पडली. ऑर्ग लाईफ हेल्थकेअर आमच्या निदर्शनाला आलं. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि पहिल्या भेटीतच आम्हाला इतकं ॲश्युअर्ड वाटलं, कारण त्याने आम्हाला इतका कॉन्फिडन्स दिला की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला मी मेल अटेंडंट्स देतो. आणि सुरुवातीला तर ते स्वतःच घेऊन आले आमच्या पहिल्या मेल अटेंडंटला. आणि मग तिथपासून त्यांच्याबरोबरचं आमचं ॲसोसिएशन सुरू झालं. अतिशय सुंदर सर्व्हिसेस त्यांच्या आहेत, मला इथे नमूद करावंसं वाटतं. कारण कधीही कुठला अटेंडंट जर ॲब्सेंट राहिला तर त्वरित ते आपल्याला सबस्टिट्यूटही लगेच प्रोव्हाइड करतात. त्यांच्याकडून येणारे अटेंडंट्स हे अतिशय विश्वासार्ह आहेत, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात. आता सासूबाई आहेत घरामध्ये, त्यांचं वय साधारणपणे 88-89कडे झुकणारं आहे. त्या पेशंट नसल्या तरी त्यांना कंपवाताचा त्रास आहे, त्यांना अजिबात ऐकू येत नाही. आणि त्यामुळे मला अटेंडंट्स ठेवण्याची गरज पडली 24 तास, की त्यांनी फिमेल अटेंडंट्सही तितक्याच चांगल्या मला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मी म्हटलं त्याप्रमाणे की विश्वासार्ह, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने काम करणाऱ्या आणि ही शिस्त किंवा त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने काम करावं ह्यासाठी प्रशांत सर मला असं वाटतं की वारंवार प्रयत्न करत असतात. माझ्या कित्येक मैत्रिणींनासुद्धा मी प्रशांत महानकर आणि त्यांच्या सर्व्हिसेस रेकमेंड केलेल्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याच जणांनी त्या अव्हेल केलेल्या आहेत. तर प्रशांत आता अजून पुढचा प्रवास करता आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी बरंच काही करण्याचं त्यांच्या मनामध्ये आहे. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेतच. आणि मी परत एकदा इतकंच म्हणेन की अतिशय उत्तम असं या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. म्हटलं तर हे एक सामाजिक दायित्व ते निभावतायत आणि त्यामुळे आमच्यासारखी जी माणसं आहेत ही अतिशय स्वस्थ राहू शकतायत. त्यांच्यावर अवलंबून राहून आमचं अतिशय उत्तमरित्या काम होतं आहे. ऑल द बेस्ट प्रशांत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा.
तर आत्ताच आपण ही प्रतिक्रिया पाहिली होम हेल्थ केअर सर्व्हिसेस नंतर त्यांना कशा प्रकारे त्या सर्व्हिसेसचा फायदा झालेला आहे. सर, आपण याच विषयी अधिक बोलूया, पण त्याआधी मला एक असं विचारायचं आहे की जेव्हा एखादी नर्स किंवा केअरटेकर आपण घरी आणतो तर आपण कोणत्या बेसिसवर त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो? बघा कसं आहे की इतर काम करणारे लोक आणि नर्सेस केअरटेकर बेसिकली यांच्यामधला फरक समजला पाहिजे की हे प्रोफेशनल्स आहेत. बरोबर. तर ही वर्षानुवर्षे ह्या क्षेत्रात काम करत आहेत. पहिली गोष्ट तर ह्यामध्ये असे प्रकार घडत नाहीत, परंतु त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आपण हे नक्कीच करतो. जर ते कुशल कामगार म्हणजे नर्सेस, केअरटेकर, नर्सेस किंवा फिजिओथेरपिस्ट वगैरे आपल्याला घ्यायचे असतील तर आपण त्यांचं सर्टिफिकेशन हे चेक करून घेतो. त्यानंतर त्यांचं KYC डॉक्युमेंटेशन पूर्णपणे करून घेतो. त्यांना कंपनीचा, आणि विशेष म्हणजे काय आहे की जेव्हा आपण केअरटेकर किंवा नर्सेस हे पेशंटच्या घरी जाऊन रुग्णांसोबत यांना वागायचं आहे, सेवा द्यायची आहे, त्यामुळे त्यांचा स्वभाव हा सुशील आणि शालीन असला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये दयाभाव हा आला पाहिजे आणि पेशंटला ते कुठेतरी नवखं वाटलं नाही पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट विशेष काळजी घ्यावी लागते की आम्ही वेल बिहेव्ड, वेल ट्रेंड, एक्सपिरियन्स अशी लोकं आम्ही ठेवतो. आणि पेशंटच्या घरी दाखवताना म्हणजे पेशंटला च्या घरी पाठवताना सुद्धा आम्ही त्यांना त्यांचे KYC डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेशन देतो. ओके. तर या तुमच्या सुविधा आपले प्रेक्षक कधी घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे सर्व्हिस मिळेल, कोणत्या वेळेत मिळेल, कशा उपलब्ध होतील, काय सांगाल सविस्तरमध्ये? बघा आता काय आहे की वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत की जिथे तुम्हाला सुविधांची गरज पडू शकते. म्हणजे की पहिले आपण वृद्धांच्या बाबतीत चर्चा करूया. जसं की वृद्ध अल्झायमर सारखे पेशंट आहेत, डिमेन्शिया सारखे ज्यांचं वय खूप जास्त होते, म्हणजे 70, 75, 80 आणि ते अंथरुणाला खिळून राहतात. मग अशा वेळी तुम्ही सुविधा घेऊ शकता. कधी कधी काय होतं की परिवारातील दोघंही व्यक्ती म्हणजे एखाद्या रुग्णाचा मुलगा आणि सूनबाई हे दोघंही कामावर असतील आणि अशा वेळी घरामध्ये लक्ष देणारं कोणी नसतं. बरोबर. आणि मग अशा वेळी काय होतं की कोणीतरी विश्वासाची व्यक्ती त्यांच्याकडे पाहिजे. कारण काय होतं की डिमेन्शियासारख्या आजारामध्ये पेशंट घरातून निघून सुद्धा जाण्याची भीती असते आणि मग त्यांना किंवा त्यांचा तोल जाऊन ते पडू शकतात. मग अशा वेळी त्यांना लक्ष देण्याची गरज असते. तर ही लक्षणं आहेत की आपल्या घरी कोणी नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की प्रायव्हेट जॉब आहे, हेक्टिक लाईफ शेड्यूल आहे आणि त्यामुळे तुम्हाला जॉब घेऊन घरी बसता येत नाही वडिलांकडे लक्ष द्यायला. तर ही मोठी काळजी आहे की प्रायव्हेट जे अशा वेळी आपल्याला कोणीतरी लागतं आई वडिलांकडे लक्ष देण्यासाठी. बऱ्याच वेळेस काय होतात की काही सर्जरीज होतात, जसं की हिप रिप्लेसमेंट सर्जरी आहे, जॉईंट रिप्लेसमेंट आहे. ओके. आणि त्यानंतर त्या सर्जरीसाठी नंतर रिकव्हरीसाठी आपल्याला नर्सेस लागतात. बऱ्याच वेळेस काही इंजेक्शन्स, मेडिकेशन्स द्यायचे असतात. अशा वेळी आपल्याला नर्सेसची गरज पडते. ओके. या नर्सेस केअरटेकर यांच्या कामाची वेळ साधारण काय असते? कसं आहे की जी गरज पडली ज्यावेळेस तेव्हा आपल्याला ती उपलब्ध करून देता येतं. साधारणतः 4 तास लागतात ते अवेलेबल होण्यासाठी. परंतु युजली लोक 12 तास आणि 24 तासांसाठी आपण सेवा पुरवतो. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 किंवा 9 ते 9 अशा टायमिंगमध्ये करतात. दिवसपाळीमध्ये, रात्रपाळीमध्ये ते उपलब्ध असतात. कधी कधी ते 24 तासामध्ये सुद्धा उपलब्ध असतात. जशी पेशंटची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण सेवा उपलब्ध करून देतो. फिजिओथेरपी ही व्हिजिट बेसिसवर असते. ओके. आता रुग्णांना या सेवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा मिळू शकतात का? हो, बऱ्याच वेळी काय असतं की काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत जिथे त्यांना अलाउ केलं जातं की तुमचे प्रायव्हेट केअरटेकर्स, प्रायव्हेट नर्सेस घेऊन या आणि आपल्या रुग्णांकडे लक्ष देऊ शकतात. तर असे बरेच जसं लीलावती आहे, अपोलो आहे, ज्युपिटर हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी आम्ही नर्सेस पाठवतो, केअरटेकर्स पाठवतो जे आपल्या रुग्णांची प्रायव्हेटपणे काळजी घेतात. ते तिथे त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांची सेवा करतात. ओके. आता परदेशात राहणाऱ्या लोकांना याचा कितपत फायदा होऊ शकतो याबद्दल काय सांगाल? येस. काय आहे की बरीच लोक उच्च शिक्षणानंतर परदेशात राहायला जातात आणि राहत जात नसताना त्यांना बऱ्याच वेळा ही काळजी असते की माझे वृद्ध आईवडील आता माझे इंडियामध्ये, मुंबईमध्ये राहतात आणि मग त्यांचं काय होणार. मग अशा वेळी काय होतं की ते आम्हाला संपर्क करतात. मग ते सांगतात की आम्ही इतक्या दिवसासाठी जात आहेत किंवा काय, आणि त्यावेळी मग आम्ही त्यांच्या केअरटेकर पूर्णपणे रेसिडेन्शियल केअर करून 24 आवर्ससाठी
केअरटेकर्स पाठवतो किंवा जसं ज्या पद्धतीने लागलं. अगदी लॉकडाऊन लागला त्यावेळी आम्ही घरी सिलेंडर आला आहे हे सुद्धा आम्ही परदेशामध्ये त्यांच्या रुग्णांना कळवलं आणि पेशंटला दरवाजा उघडायला सांगितलं. हे ह्यापर्यंत सेवा दिल्या जातात आणि आमच्यावर डिपेंडन्सी आहे. बऱ्याच परदेशातून म्हणजे जसं की नेदरलँड्स आहे, UK, US तिथून आमचे पेशंट्स आम्हाला फोन करत असतात आणि आम्ही त्यांना सेवा देत असतो. ओके. तर होम हेल्थ केअर सर्व्हिसेस याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत प्रशांत महानकर यांच्याकडून. पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत प्रशांत महानकर, त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे बोलूयात. तर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की तुम्हाला मी सुरुवातीला पण विचारलं की या कंपनीमध्ये तुम्ही सुरुवात कशी केली आणि त्याचबरोबर याची गरज का असते याविषयी थोडंसं अजून सांगाल का? हो मॅडम, म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेस रुग्णांकडे आपल्याला लक्ष द्यायला जमतच नाही आणि खरोखर आज धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडे वेळच नाही. म्हणजे आपली मुलंसुद्धा तितकीशी फ्री राहिली नाही आज. म्हणजे माझा स्वतःचा मुलगा फर्स्ट इयरला आहे आणि त्याला जर मी म्हटलं की पप्पांकडे लक्ष दे तर त्याला शक्यच नाही ते. आणि मग अशा वेळी त्यांच्याकडे कोण लक्ष देईल हाच मेन मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही ही कंपनी सुरू करण्याचा विषय केला. ओके. सर, ज्यांना ज्यांना या सुविधा घरी घेणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी काय पर्याय आहे, काय सांगाल? तर ज्यांना ह्या सुविधा घरी घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी आमचं ॲडव्हान्स सेंटर फॉर केअर अँड नर्सिंग विक्रोळीमध्ये येत आहे. एक दसऱ्यापासून आम्ही त्याचा शुभारंभ करत आहे आणि तिथे अल्झायमर, डिमेन्शिया, पॅरालिसिस, स्ट्रोकसारख्या पेशंटसाठी आम्ही खास सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यांच्यासाठी विविध गेम्स, ॲक्टिव्हिटीज वगैरे, तिथे त्यांची राहण्याची खाण्याची सुविधा असेल, त्यांना डे केअर सुविधा असेल आणि तिथे ह्या रुग्णांची काळजी घेतली जाईल. पुन्हा जे पेशंट सर्जरीनंतर रिकवर होतात आहे, ज्यांना स्ट्रोक झालेला आहे, ज्यांना बायपॅप लावण्याची गरज आहे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किंवा ऑक्सिजन सिलेंडर लावण्याची गरज आहे, अशा लोकांना तिथे काळजी घेता येईल. म्हणजे ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही परंतु वृद्धाश्रममध्ये जाण्याची इच्छा नाही, अशा सर्व लोकांना ॲडव्हान्स सेंटर फॉर केअर अँड नर्सिंगमध्ये तुम्ही आणू शकता. ओके. आता सर, पेशंट सपोर्ट प्रोग्राम जे असतात ते तुम्ही करता का? त्यात तुमचं काय योगदान असतं? बघा, पेशंट सपोर्ट प्रोग्राम्स हे बेसिकली फार्मा कंपन्या रन करत असतात आणि त्यामध्ये म्हणजे बियॉन्ड द पिल सोल्युशन ज्याला आपण म्हणतो. आता बियॉन्ड द पिल म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला एखादं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि ते प्रिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी डिव्हायसेस लिहिले जातात, जसं की इन्हेलर आहे किंवा एखादं इंजेक्शन्स आहे जे विशिष्ट पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये एज्युकेशन लागतं किंवा नंतरच्या सेवा लागतात. मग फार्मा कंपन्या आमच्या माध्यमातून त्या सेवा पेशंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये काय असतं की तुम्हाला ते एज्युकेटर्स घरी डायबिटीसचं शिक्षण देण्यासाठी डायबिटीज एज्युकेटर येऊ शकतात किंवा एखाद्या वेळी तुमचं डिसीजचं प्रोग्रेशन मेजर करण्यासाठी नर्सेस येऊ शकतात किंवा विशिष्ट एखादा डिव्हाइस कसा यूज करायचा ह्यासाठी तुम्हाला ते एज्युकेट करायला तुमच्याकडे येऊ शकतात. बऱ्याच वेळा असं असते कॅन्सर किंवा दुसरे दुर्धर आजार आहेत जसे की ॲस्थमा आहे वगैरे, त्यामध्ये हाय व्हॅल्यू मेडिसिन्स बऱ्याच वेळेस देण्यात येतं आणि अशा वेळी पेशंटला ते परवडत नाहीत आणि मग त्यावेळी काय होतं की फार्मा कंपन्या त्यांच्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्या उपलब्ध करून देण्यासाठी जी अरेंजमेंट करावी लागते त्याला पेशंट सपोर्ट प्रोग्राम्स म्हणतात आणि ते आमच्या माध्यमातून आम्ही करून देत असतो. ओके. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? जाता जाता मी एवढंच सांगेल की होम हेल्थ केअर सर्व्हिसेस ज्या आहेत आमच्या ऑर्गलाईफ हेल्थ केअरतर्फे त्या आम्ही संपूर्ण मुंबई शहरामध्ये, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरामध्ये देत असतो आणि त्यासाठी तुम्हाला 12 तास 24 तास डे शिफ्ट, नाईट शिफ्टमध्ये अवेलेबल आहे. व्हिजिट बेसिसवर सुद्धा अवेलेबल आहे. तुमच्या घरामध्ये कोणी पार्किन्सन, डिमेन्शिया वगैरे सारख्या आजाराचे व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच आम्हाला 1-800-3099-088 या नंबरवर फोन करा. नक्कीच ते तुम्हाला संपर्क करतील. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर होम हेल्थ केअर सर्व्हिसेस विषयी आपण आजच्या या कार्यक्रमात सविस्तर जाणून घेतलं. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी24 तास.
विकासाचा ध्यास म्हणजे